कुंती ही यादवशासक सूरसेनाची जैविक मुलगी होती. तिचे जन्मजात नाव पृथा होते. ती सिद्धी या देवांचा पुनर्जन्म आहे असे म्हटले जाते. ती कृष्णाचे वडील वासुदेव यांची बहीण होती. तिचे श्रीकृष्ण यांच्याशी जवळचे नाते होते. तिच्या वडिलांनी कुंतीभोज नावाचा एक राजा होता. तो निपुत्रिक होता. त्यांना मुलंबाळं नव्हती. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला कुंतीभोज नावाच्या राजाला दत्तक दिले होते. कुंतीभोज या नावावरून मग त्यांनी तिचं नाव कुंती असं ठेवलं होतं. एकदा दुर्वास ऋषी कुंतीभोजाला भेट देण्यासाठी आले होते. कुंतीने दिलेल्या सर्व सुखसोयी, संयम आणि भक्तीने अत्यंत प्रसन्न होऊन त्यांनी तिला एका मंत्रांचे वरदान दिले होते. या मंत्राचा ज्यावेळेस ती वापर करेल आणि हे करत असताना ती ज्या दैवाचे नामस्मरण करेल त्या देवाकडून तिला पुत्रप्राप्ती होणार हा वर त्यांनी दिला होता. कुंती कुमारी होती आणि तिने सूर्यदेवाचे स्मरण करून मंत्रोच्चार केला आणि या मंत्राच्याच प्रभावाने तिला पुत्रप्राप्ती झाली. हा सूर्यपुत्राला जन्मतः अंगावर अभैद्य असे कवच आणि कानात कुंडले होती. या पुत्राचे नाव कुंतीने कर्ण असे ठेवले. परंतु ती अविवाहित होती आणि या पुत्राला तिच्या जवळ ठेवणे तिला शक्य नव्हते. म्हणून कुंतीने एक पेटी घेतली आणि त्या पेटीमध्ये धन ठेवून त्यामध्ये या पुत्राला ठेवले आणि ती पेटी नदीमध्ये सोडून देते. ही पेटी अधिरथ नावाच्या कौरवाच्या एका सूताला सापडते. तो सूत या पुत्राला आपल्याच पोटच्या मुलाप्रमाणे वाढवतो. पुढे कुंतीचा विवाह हस्तिनापूरच्या राजा पांडूशी होतो. तिला माद्री नावाची सवत सुद्धा होती. एकदा पांडू मृगया करताना चुकून किंदम ऋषी पती पत्नीस हरिण समजतात आणि हरिण समजून बाण मारतात आणि मग मरण्यापूर्वी किंदम ऋषी हे पांडूला शाप देतात की जेव्हा तू एखाद्या स्त्रीच्या जवळ शरीर सुखाच्या अपेक्षेने जाशील तेव्हा तुला तत्काळ मृत्यू येईल. यानंतर पांडू क्रोधित होऊन राजत्याग करून आपल्या दोन्ही पत्नींसह वनवासात राहू लागले. पुत्रप्राप्तीचा मार्ग खुंटला होता. पांडू कुंती आणि माद्राला नियोग पद्धतीने पुत्रप्राप्ती करून घेण्यास सांगतात. त्यावेळेस कुंती तिच्याकडे असलेल्या मंत्राच्या शक्तीबद्दल पांडूला सांगते. पांडूने त्या मंत्राद्वारे पुत्रप्राप्ती करून घेण्यास सहमती दिली. याचबरोबर कुंती यमापासून युधिष्ठिर, वायुदेवांपासून भीम आणि इंद्रदेवांपासून अर्जुन असे 3 पुत्र प्राप्त करून घेते. आपली सवत माद्री हिला सुद्धा माता होण्याचा अधिकार मिळावा म्हणून कुंतीने आपला मंत्र तिला दिला. नंतर माद्राहीने त्या मंत्राद्वारे अश्विनी कुमारांपासून नकुल आणि सहदेव हे जुळे पुत्र प्राप्त करून घेतले. पांडू राजाच्या या 5 पुत्रांनाच पांडव पुत्र असे म्हटले जाते. कुंती माद्रीच्या मुलांनाही आपल्या पोटच्या मुलांप्रमाणेच वागणूक देत होती. असेच काही दिवस गेल्यानंतर मग राजा पांडू ह्याला असलेल्या शापाचा विसर पडला आणि तो राजा पांडू माद्रीसोबत प्रणय करू पाहत असतानाच त्याच्या किंदम ऋषीच्या शापाच्या प्रभावामुळे त्याचा मृत्यू होतो व त्याचे प्रायश्चित्त म्हणून माद्री सुद्धा पांडूंसोबतच सती जाते. यानंतर कुंती आपल्या 5ही पुत्रांना घेऊन हस्तिनापुरास परत येते. या घटनेमुळे दुर्योधनाच्या मनामध्ये असंतोष जागा होतो. कौरव आणि पांडव कुमारवयीन असतानाच हस्तिनापुरात युद्धकला प्रतियोगितेचे आयोजन केलेले असताना तिथे कर्णास पाहिल्यावर कुंती त्याला आपला पहिला पुत्र म्हणून ओळखते. परंतु ती याची वाच्यता कुठेही करत नाही. महाभारत युद्धापूर्वी श्रीकृष्ण जोपर्यंत कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगत नाही तोपर्यंत कुंतीही आपली माता आहे हे कर्णाला सुद्धा ठाऊक नव्हते. द्रौपदीचा 5 पांडवांशी विवाह होण्यामागे कुंतीच्या तोंडून अनावधानाने बाहेर पडलेले शब्दच कारणीभूत होते.
महाभारत युद्धाच्या वेळी एके दिवशी कुंती आपला पहिला पुत्र कर्ण याला भेटायला जाते व त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला पांडवांना सामील होण्यासाठी सांगते, परंतु कर्ण या गोष्टीस नकार देतो. या युद्धामध्ये कर्ण हा अर्जुनाच्या हातून मारला जातो. यानंतर कुंती कर्णाच्या जन्माचे सर्व काही रहस्य पांडवांना सांगते व त्याचा अंत्यविधी योग्य प्रकारे व्हावा असे ती पांडवांना आवाहन करते. महाभारत युद्ध समाप्त झाल्यानंतर कुंती जी काही राजसुखाची अपेक्षा आहे ती अपेक्षा न करता धृतराष्ट्र व गांधारी यांच्यासोबत वनामध्ये निघून जाते. महाभारत युद्धात पांडवांचा विजय झाल्यानंतर हस्तिनापूरची सत्ता मिळाली. महाभारत युद्धाच्या 15 वर्षानंतर धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि संजय आपल्या पापकर्मांपासून मुक्ती मिळवण्यासाठी वनामध्ये एके ठिकाणी आश्रम बांधून तिथे तपस्या करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि संजय हे 3 वर्ष वनामध्ये आपले जीवन व्यतीत करतात. एक दिवस धृतराष्ट्र नदीवरच स्नानासाठी जातात. एवढ्यात जंगलामध्ये वणवा पेटतो. हा वणवा पाहून कुंती, संजय आणि गांधारी अत्यंत घाबरतात. आश्रम सोडून धृतराष्ट्र यांना धोका नाही ना हे पाहण्यासाठी सर्वजण नदीकिनारी धाव घेतात. सर्वांनी वन सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याची विनंती संजय करतो, परंतु तिघेजण वन सोडून जाण्यास नकार देतात आणि वणव्यात त्यांचा देहत्याग करण्याचा संकल्प करतात. शेवटी या वणव्यात धृतराष्ट्र, कुंती आणि गांधारी पंचतत्वांत विलीन होतात. अशा प्रकारे राजमाता कुंती यांचा मृत्यू झाला. धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती पंचतत्वात विलीन झाल्यानंतर संजय हिमालयामध्ये निघून जातात. हिमालयात गेल्यानंतर संजय संन्यास घेतात. पुढील वर्ष आयुष्य एका संन्यासाप्रमाणे व्यतीत करतात. देवर्षी नारद पांडवांना एकत्र बोलवून धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांच्या परलोक गमनाची माहिती देतात. आप्तेष्टांच्या मृत्यूची वार्ता ऐकून पांडवांना अत्यंत दुःख होते. ज्या ठिकाणी धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी जाऊन पांडव त्यांचे उर्वरित क्रियाकर्म करतात.